मित्रांनो, ऑस्ट्रेलियामध्ये असा कायदा आणला आहे की 16 वर्षाखालील मुलांनी, जे ॲडोलिसंट आहेत त्यांनी सोशल मीडियाचा वापर करू नये. आणि मला असं वाटतं की हा जो रूल आहे तो माझ्या मते काही अंशी खूप चांगला आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की भारतात पण जर असा नियम काढण्यात आला तर मला वाटते खूप काही पेरेंट्सची ना डोकेदुखी निघून जाईल. कसं असतं ना, 16 वर्षाखालील मुलं जी आहेत ना ती नक्की सोशल मीडिया हा खूप त्याचा जास्त वापर करतात. पण तो वापर कसा असतो तर नको त्यावेळी नको तसं बघत असतात. आणि त्यामुळे काय होतं, त्यांच्या डोक्यावर नको तो परिणाम होतो. ऑफकोर्स यालाही काही अपवाद असतात, म्हणजे सगळीच मुलं ही सारखी आहेत असं मी म्हणत नाही. काही मुलं ही खूप चॅनलाइज असतात. त्यांना माहिती असतं की आपल्याला नक्की काय बघायचं आहे आणि काय नाही बघायचं आहे. पण काही मुलं ना यांना हेच सगळं बघायला आवडतं. तुम्हाला कळतं आहे मला काय म्हणायचं आहे ते. तर माझं असं म्हणणं आहे की पेरेंट्सची देखील त्यामागे एक जबाबदारी असते. असा मोबाईल घेतला, मुलाच्या हातात दिला म्हणजे सगळं संपत नाही. त्याला चॅनलाइज करणं जरुरी असतं की बाबा तू हे बघ, हे बघू नको. पण प्रत्येक वेळी आई किंवा वडील हे त्या मुलाबरोबर किंवा त्या मुलीबरोबर असतीलच असं नसतं. आणि त्यावेळी किती केलं तरी त्यांचं मन आहे ते कुठेतरी घसरतं, किंवा मित्रमैत्रिणी त्यांना नको त्यावेळी दाखवतात. आणि मग त्यांनाही अशी एक म्हणजे मनात अशी रुखरुख होते की नाही आपण काहीतरी असं बघायला पाहिजे. काही आता OTTवर काही मूवीज असे येत आहेत की त्यात देखील नको ते असतं आणि हे बघितलं जातं. आणि त्यामुळे नक्कीच या तरुण मुलांच्या मनावर परिणाम होतो. काही गुन्हे पण दाखवले जातात आणि ते गुन्हे बघून देखील काही मुलांना शॉर्टकट्स वाटतात की पैसे मिळवायचे शॉर्टकट्स कसे आपण वापरू शकतो. म्हणजे अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत नेगेटिव्ह ज्या या सोशल मीडियामुळे घडू शकतात. चांगल्या गोष्टी खूप कमी आहेत पण वाईट गोष्टी जास्त आहेत असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या विचारांचा विचारविनिमय करून ऑस्ट्रेलियाने हा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. आणि भारतात पण हा जर निर्णय आला तर तो स्वागतार्हच असेल असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमच्या कमेंट्सद्वारे मला सांगू शकता. मी त्या वाचीन आणि त्याचा नक्कीच मी अवलोकन करीन. बाय.